एक छोटासा पटकन रॅपिड फायर घेते की मधुराज रेसिपीजच्या मधुरांना नेमकी कुठली रेसिपी सगळ्यात जास्त आवडते? प्रसादाचा शिरा. शिरा, गोड जो सत्यनारायणाच्या हो, पूजेचा हो. असतो तो. ओके. आणि तुमची अशी कुठली रेसिपी जी तुमच्या कुटुंबियांना सगळ्यात जास्त आवडते? त्यांना ना बिर्याणी खूप आवडते माझ्या हातची. म्हणजे आता रोजचे पदार्थ आवडतातच. म्हणजे कारल्याची भाजी मुलं खात नाही, पण माझी मुलगी आवडीने कारल्याची भाजी खाते, साधे चिंचगूळ टाकलेली. पण अगदी म्हणजे बोट चाटून पुसून खात असेल तर बिर्याणी त्यांना खूप आवडते. अच्छा. आणि अशी कुठली रेसिपी आहे जी तुम्हाला तुमच्या आजीने शिकवलेली आणि ती फार आवडते? अशा खूप आहेत. म्हणजे बेसिकली पारंपरिक पदार्थ तर आजीकडूनच शिकलेले आहे. आणि आजोळ दोन्हीकडचं ना, माझे वडील मराठवाड्यातले आणि आईकडचं ते नगर जिल्ह्यातलं, त्यामुळे खाद्य संस्कृती वेगळी. त्यामुळे बोटवे, शेंगोळे हे सगळं इकडे मराठवाड्यातून आलेलं आहे प्रकार. आणि खळगूट, झिरकं हे इकडचं नगरकडचं सगळं खाद्य संस्कृती. आणि तुम्ही आता PhD करत आहात, त्यामुळे तुम्ही आणखीनही अशा खूप जुन्या जुन्या रेसिपीज शोधून काढत आहात किंवा म्हणजे ट्राय करत आहात. तर त्यातली कुठली अशी रेसिपी आहे जी तुम्हाला कल्पनाच नव्हती, तुम्ही नव्यानं शिकलात आणि मग तुम्हाला ती खूप आवडली? उंदलकाल, जे मी तुम्हाला आता बघितलं, कारण त्याचं नाव पण इतकं वेगळं आहे, अनाकलनीय आहे. आणि मग जेव्हा मी त्याच्या शोधात होते तेव्हा तो उलगडत गेला. आणि मराठी रेसिपीजच्या पलीकडे मधुराचा असा कुठला आवडता पदार्थ आहे जो ती बाहेर जाऊन आवर्जून खाते? मला कॉन्टिनेंटल क्युझिन्स ट्राय करायला आवडतात. त्यामध्ये मग इटालियन माझं फार आवडीचं आहे. अर्थात आता कस्टमाइज होत जातं सगळं. जसं भारतीय फूड आहे, जे मी अमेरिकेत टाकलं तर त्यामध्ये क्रीम आणि साखरच असते, तसं हे सगळं आता इथे आल्यावरही पिझ्झा आणि पास्ता याचे सगळे निकष बदललेले असतात. पण मी घरी करते, कारण बऱ्यापैकी ते तिथे खाल्ले त्या चवीचं करायचा प्रयत्न करते. पण मला ओरिएंटल क्युझिन आवडतं, थाई आवडतं, हे असे वेगवेगळे, म्हणजे मेडिटेरियन आवडतं, एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. आणि हे कॉन्टिनेंटल जरी आवडलं तरी तितकंच मला रानात जाऊन आदिवासी खाद्यसंस्कृती शिकायलाही खूप आवडते. त्यातलं एक बारूद म्हणून एक पदार्थ आहे विदर्भातला, त्याचं नावही इतकं वेगळं आहे, बारूद. आणि तो लागतो पण बारूद सारखं, कदाचित त्यामुळे की सुकी लाल मिरची, जिरं, लसूण हे भाजून मिक्सरला फिरून पुन्हा परतलं जातं आणि शेवटी त्यामध्ये लिंबाचा रस पिळला जातो. त्यानंतर जो ठसका उधळतो ती त्याची खरी ओळख असते, म्हणून कदाचित त्याचं नाव बारूद असेल. असे खूप पदार्थ आहेत.